बेटा शीतल, तुले पाहिले आज पोरगं येणार आहे, तयारी करून राहा. शीतल, तुला ऐकू आलं ना मी काय म्हणलं तर? नाही ना बाबा, म्हणून तुम्ही इथं आलोय पाहिले. काय म्हणलं असं बा म्हणून? मी काय म्हणत होतो का तुला आज बापा आले पाहुणे येणार आहे, तरी तयारीत राहा. मी तर तयारीतच आहे, येऊ दे ना. पण जेवढं विचारलं तेवढंच याचे उत्तर द्यायचे, भलतेच कोणते उत्तर देऊ नको. आता बाबा मला माहिती आहे का कोणते प्रश्न विचारते, काय विचारते? हां, आल्यावर समजून. ठीक आहे येऊ दे पाहुणे आले. आता बरेच पाहुणे पुरीले पाहून गेले पण पसंत नाही केला. आता हे पाहुणं काय माहीत काय होते काय नाही, येऊ द्या माहीत पडते. चहा पाणी सर्व वाटपला. आता तुम्ही पुरीला विचारा काय प्रश्न विचारायचे आहेत. थांबा, आणखी माझा मित्र यात आहे, थोडा वेळ थांबा. आता लग्न तर तुम्हाला करायचं आहे ना, का तुमच्या मित्राला करायचं आहे? तुम्हाला पसंत पडली म्हणजे जाय तिकडे. नाही तशी गोष्ट नाही. माझ्या मित्राला जर पसंत नाही पडली तर साऱ्या गावात निघून करायचा आहे. त्यानं बायको केली पण पसंत नाही, काही नाही, कशी काजून आहे असं वाचवे, म्हणून त्याची सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. मग इतका वेळ का झाला तुमच्या मित्राला? कधी येईल? आणखी त्यांच्यासाठी विचार बनवा लागेल. नाही, माझा मित्र चहा वगैरे काही नाही घेत ना बाबा, ते नक्की 90 घेत असेल. तर तुला सांगितलं ना, प्रश्न विचारले काय बोलायचं नाही. मला त्या प्रश्नाचं उत्तर सुचलं नाही म्हणून मी उत्तर दिलं बाबा. मित्रा पोरगी कशी वाटते? आता तू पाय गड्या मित्रा कशी वाटते तर. माझ्या हिशोबानं तर बेस्ट आहे, त्या हिशोबानं बेस्ट आहे ना. बुद्धीत कशी काय आहे ते तर चौकशी करायला लागेल. काकाला विचारायला लाव. काका विचारा ना पोरीले प्रश्न. बेटा तुझं शिक्षण कुठपर्यंत झालं? माझं शिक्षण 8वीपर्यंतच झालं. का बरं पोरी 8वीपर्यंत शिक्षण घेतलं? कारण 8वीपर्यंतच भात भेटत होता, खिचडी भेटत होती, त्याच्या बाद बंद झाली म्हणून मी पुढे शिक्षण घेतलं नाही. रे बापा, हे काय भातासाठी शिकत होती का काय रे? मला तसंच वाटते बाबा, भात लयच फेवरेट आहे वाटतीचा. हां, जिथपर्यंत भात चालू होता तिथपर्यंत शाळा शिकली, भात बंद भेटत नाही म्हणून 9वा वर्ग शिकली नाही. मग बेटी तुला इंग्लिश येते का? आपल्या भारतात का इंग्लिश चालते का बाबा? इंग्लिश विचारून राहिले. कसं आहे, लग्न झाल्यावर पोरगं विदेशमध्ये जाईल, मग त्याला तिकडे पोरीला इंग्लिश जमाली पाहिजे ना. समजा बाजारात गेलं, भाजी वगैरे ते आणायचं असलं, मग इंग्लिश जमाली पाहिजे ना. मला ना काकाजी देशी गावरानी हे जमते, पण आता तिथं जर गेले तर इंग्लिश बी चालू करेल मी. आपण शिक्षणाचं विचारून राहिलो राजा, आणि हे दारू पिण्याची गोष्ट करून राहिली असं वाटून राहिलं मला वाटते हिची एक पावली कमी आहे, किंवा हिला ऐकायला कमी येते. अहो, हे प्रश्नाचे उत्तर कसे काय? शांतारामजी सांगा ना. काय आहे, तुम्ही जराशे मोठ्यात बोला. तिला थोडं दुरून तुम्ही आरामानं बोलले तर ऐकत नसून गेलं. म्हणजे बैरी बी आहे का रे बा? ते तर तसंच वाटते. पण एक फायदा आहे, बैरी जर असली तर तिला काही शिवाय दिल्या बोल भांडण्याचं काम नाही राहत. एक फायदा आहे तेवढा. आणि असं अर्थाचे अनर्थ होईल ना. मी तुला विचारायला घरी येईन ते भलकच काही सांगायची. मी विदेशात राहायला गेला, तू कसा काय माझ्या घरी येशील? मी लग्न झाल्यावर इथं राहतो थोडी. बेटा तू 15 फळाचे नाव सांग बरं. आंबा, संत्रा, चिकू. हे तर 3च फळाचे नाव सांगितले का? बाकी 12 फळं. आंबा, संत्रा, चिकू हे झाले 3, आणि 1 डझन केळं झाले 15. अरे बापरे, हे तर खूपच भारी आहे वाटते बा. लय अशी भारीच पाहिजे, नाही तर माई बुडी आहे ना, इले परेशान करून टाकत. तिले बी भारीच पाहिजे. आतापर्यंत मा बापाला मला लय राबवलं मा बुडीनं, अशीच पाहिजे सून. आणखी काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारून घ्या. मग आताच जर समजा आम्ही तुले सून केलं तर मग तू आमचं घरदार कोण्या पद्धतीनं चालवशील बा? तिच्या घराला जसे चाका असन त्या चाकाची गती काय आहे त्या हिशोबानं घर चालन. माझ्या मुलीचा म्हणण्याचा उद्देश हा आहे का तुमची बा कमाई, तुमची जी आमदनी आहे, हे जशी असेल त्या हिशोबाने मी घर चालवतो. जशी पाहिजे तशी कंजूसी करू शकतो बा. हे तर यार मराठीतच बोलते, पण त्याचा बी अर्थ सांगायला सासरा आहे हजर, आणि त्या घरी आल्यावर कोण अर्थ सांगन? मला अभ्यास करायला लागेल बा हिच्या कादंबरीचा अभ्यास करशील ना, संसार काही करशील तू. पाहू बा, जसा वेळ भेटला तसा. कसं आहे, लग्न जर झालं समजा आता, मग घर काटकसरीनं कशी चालवशील बा? ते तर मला खूप चांगल्या तऱ्हेने येते. कसं आहे, काटकसरीने चालवायचं म्हणलं तर चालवता येते. दुधाचा चहा प्यायचा तर याचा प्यायचा चहा, काळाचा चहा प्यायचा, म्हणजे आपल्या दुधावरचा खर्च बचावत राहते. आणि कपड्याच्या बाबतीत तर मला खूप नॉलेज आहे. मी कसं आहे, आता माझ्या बाबाची चड्डी फाटली तर मी लगेच शिवून टाकते, लगेच ठिगाई लावून तयार करते, आणि कोणती बी फाटली वस्तू का त्याला लगेच ठिगाई लावते. अशी करू 2-3 वर्ष ठिगाई लावू चालवली बाबाची चड्डी. घे बाबू, तुला फक्त आता मशीनच घ्यायचं काम आहे, नवीन कपडे आणायचं कामच नाही. ते फाटलं का ठिगाई लावलं झालं नवीन. म्हणजे मग असं ठिगाई लावलं किती दिवस घालायचे? गाडगे महाराज नाही पाहिले का? गाडगे महाराजांनी किती ठिगाई लावून कपडे घातले. मग आपण ठिगाई लावले म्हणजे काय होतं, मी ते ठिगाईत लावून ते नेसायचं झालं का लगेच मग फरशी पुसायला काम पडते. फरशी पुसणं होते, फरशी झाली पुसून का मग त्याचे धागे निघते, त्याचं एक दाव बनवायचं, ते डोरायला काम पडते. पहा कसे विचार आहे मुलीचे. विचार तर खूपच चांगले आहे, पण तुम्हाला वाटत नाही जरा जास्त होते बा म्हणून? काय, माझी मुलगी आहे ना, मोकळी आहे, जशी कोणासोबत मोकळी बोलते, मोकळी राहते. मग तुमच्या मुलीचे मित्र मैत्रीण असेल ना? सांग बाई, मुली तुझे मित्र मैत्रीण किती आहे? माझी मैत्रीण तर एक बी नाही, पण मित्र खूप आहे. बंड्या आहे, टंड्या आहे, भिक्या आहे, लड्ड्या आहे, बाट्या आहे, दाद्या आहे, आणखी काय, मोंटू आहे, चिंटू आहे, पंटू आहे, बंटी आहे, असे खूप माझे मित्र आहे. आणि खूप आम्ही जातो रानात मजा करतो. ते रानात मी मजा करतो म्हणते,
हे तर प्युअर गावरानी आहे वाटते बा. लय तसंच वाटून राहिलं बा. हिचे तर मित्रापेक्षा मैत्रिणीपेक्षा मित्रच जास्त आहे रे. इतके सर्व मित्र होते, मग त्याच्यासोबत खेळण्यात कोणता खेळ खेळे. आम्ही जास्तीत जास्त म्हणजे लग्नाचा कार्यक्रम खेळत जा. लग्नाचा कार्यक्रम म्हणजे असे किती वेळ लग्न झाले. लग्न बी आमचे लय वेळ झाले. आणि ते काय म्हणते हरिमून का काय म्हणते ना, ते बी आमचे लय वेळ झाले. चालले का रावल्या, इथं काही खरं नाही. बरं मग आम्ही फोन करून सांगतो तुम्हाला. बरं मग येतो शांतारामजी आम्ही. तुम्ही सांगितलं नाही पसंत ना पसंत. सांगितलं ना राहुल ना बाबा आम्ही फोन करून सांगतो. ठीक आहे ठीक आहे. असं बी बोलत असते का पाहुण्यासमोर? हां मी काय त्यांनी जेवढं विचारलं तेवढं सांगितलं ना. ते म्हणाले ना ते फोन करून सांगतो. फोन करून सांगतो म्हणाले तर पण फोन नंबर थोडी नेला. कोणाच्या शेजारच्या फोनवर सांगा. अरे बापा हे वेळी तर येडीच राहिली बिचारी हिच्या मायासारखी. कसं सोयीन देवा काय माहीत. पहा मित्र, इथपर्यंत व्हिडिओ कसा वाटला काय वाटला तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.